हॅलो. या लेक्चरमध्ये आपण एप्रिल आणि मे 2025 चे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे करंट अफेअर्स बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपलं आहे हेल्थ. आता हेल्थचे मी 4-5 एकत्र केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे टाइप 5 डायबिटीज. आता जर आपण टाइप 5 म्हणतोय ह्याचा अर्थ याच्या अगोदर टाइप असणार आहेत. तर टाइप 1 आणि टाइप 2 ह्या दोघांना WHO आणि इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन किंवा आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघ ह्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. पण आता जो टाइप 5 आहे त्याला फक्त इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशननी मान्यता दिलेली आहे. टाइप 3 आणि टाइप 4 ह्यांना म्हणजे मान्यता दिलेली नाही अजून. ते जस्ट ॲज अ रिसर्च पर्पजसाठी वापरतात. म्हणजे एवढं जास्त त्याचे एव्हिडन्सेस वगैरे नाही. तर WHO ने काय केलं होतं, आधी हे जे टाइप 5 आहे, टाइप 5 ला आधी म्हटलं होतं की मालन्यूट्रिशन इंड्युस्ड डायबिटीज असं म्हटलं होतं. पण नंतर त्याची मान्यता काढून घेतली होती. असं म्हणणं होतं त्यांचं की एवढे सारे जास्त एव्हिडन्सेस नाही की त्याला डायरेक्ट आपण डायबिटीज वेगळा टाइप म्हणू डायबिटीजचा, असं एव्हिडन्सेस नाही असं WHO म्हणणं होतं. नंतर ते काढून घेतलं. नंतर आता इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन हे एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. त्यांनी ह्याला आता एक नवीन मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. आता टाइप 1, टाइप 2 आणि टाइप 5 हे तीनही आपल्याला माहिती पाहिजे. टाइप 1 तर तुम्हाला सांगितलं आहे, हे मालन्यूट्रिशन. हे बघा, हे मालनरिश्ड चाइल्ड आहे हा. म्हणजे एक छोटंसं पोरगं आहे, ज्याला म्हणजे खायला प्यायला बरोबर भेटत नाही. खायला प्यायला जरी भेटलं तरी ते न्यूट्रिशियस नसतं. त्याला मालनरिश्ड म्हणतात. ते असे एकदम म्हणजे लय बेकार असतं बाबा हे. Googleवर फोटो बघून घ्या. लय खतरनाक असतं. तो आता येमेन वगैरे मध्ये युद्ध चालू होतं. त्याचा तिथल्या एका पोराचं पूर्ण हे म्हणजे व्हायरल झाला होता फोटो. एक 7-8 वर्षाचा पोरगा होता. फक्त म्हणजे लयच कमी वजन होतं. म्हणजे त्याला पॅरालाइज झाला होता. एकदम मरण्यावर आला होता. नंतर तो भेटला होता. तर असे असतात हे हे पोरं. तर हे छोटे पोरं आहेत. ह्यांना जे कुपोषित असतात त्यांना हे होतं. ठीक आहे. टाइप 5 डायबिटीज. ह्याला आता मान्यता दिलेली आहे, की टाइप 5 डायबिटीज हा मालन्यूट्रिशनमुळे होतो. लक्षात ठेवा. मालन्यूट्रिशनमुळे काय होतं? लो इन्सुलिन प्रोडक्शन होतं. प्रोडक्शन होतं, पण कमी होतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आता डायबिटीज म्हणजे काय? रक्तात साखरेचं प्रमाण येतं. तर हे मोस्टली आशिया आणि आफ्रिकेतील देशात आढळतात. आता टाइप 1 आणि टाइप 2 काय आहे? ते आपल्याला माहिती पाहिजे. टाइप 5 तर माहीत झाला, मालन्यूट्रिशनमुळे होतो. टाइप 1 कशामुळे होतो? ऑटोइम्यून किंवा स्वयंप्रतिकारकता. ठीक आहे. तर आता ह्याच्यामुळे काय होतं, की जे इन्सुलिन जे सेलपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे ते फक्त याच्यामध्ये राहतं. आता इन्सुलिनचं काम काय, की सेल पर्यंत आपले जे ग्लुकोज वगैरे आहे ते पोहोचवणं. पण ते साखर पोहोचवतच नाही, कारण की इन्सुलिन प्रोड्युसच होत नाही. त्याच्यामुळे हा एक चिल्ड्रन आणि यंग जे छोटे पोरं किंवा एकदम यंग ॲडल्ट्स वगैरे असतात, त्यांना हा होतो. ठीक आहे. स्वयंप्रतिकारक आहे. ते जे साखर आहे ते रक्तातल्या रक्तातच राहते. तसं आहे टाइप 1. टाइप 2 काय आहे? इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय? की इन्सुलिन बनतं, पण ते जे सेल आहे, ते सेलच एक्सेप्ट करत नाही. ठीक आहे. त्याला म्हणतात टाइप 2. आता जो टाइप 2 आहे, हा लाईफस्टाईल किंवा ओबेसिटी किंवा जे जाड-जुड लोक असतात नाही का, तर त्यांना होण्याचे जास्त चान्सेस असतात. तर हा लाईफस्टाईलचा रिलेटेड आहे आणि हा जेनेटिक रिलेटेड आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. टाइप 1 आहे, तो जेनेटिक रिलेटेड. ऑटो इम्यून आहे. टाइप 2 आहे, तो लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे. कशामुळे होतो? इन्सुलिन रेझिस्टन्समुळे. आणि टाइप 5 आहे, तो माल न्यूट्रिशन किंवा कुपोषणामुळे होतो. लक्षात ठेवा, इम्पोर्टंट आहे 3च्या 3 ठीक आहे. त्याच्यानंतर झूविन पोर्टल. आता जसं आपल्याला कोविन पोर्टल होतं माहिती आहे, कोविडमध्ये आपण आलं होतं. कशासाठी? व्हॅक्सिन कुठं कशा आहेत त्याचे ट्रॅकिंग करण्यासाठी. तर तसंच आता झूविन पोर्टल आलंय. झूविन म्हणजे काय? झू म्हणजे काय? झू म्हणजे प्राणी. आपण प्राणी संग्रहालय वगैरे जातो ना, तसं झूविन. तर झू हे प्राण्याशी रिलेटेड आहे. तर झूविन पोर्टल हे जे प्राणी वगैरे चावतात किंवा काही हे असतं, तर त्यांच्या लसी उपलब्ध आहे की नाही ते वगैरे बघण्यासाठी किंवा त्याची ट्रॅकिंग करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ हेल्थ ह्यांनी हे पोर्टल काढलेलं आहे. ठीक आहे. कोणी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ह्यांनी हे विकसित केलेलं आहे. तर कशाची उपलब्धता दर्शवते? रेबीज आणि सर्पदंश. लक्षात ठेवा, इथं हे दिलेलं चित्र जेणेकरून आपल्याला लक्षात राहील. कुत्र्यामुळे आपल्याला रेबीज होतो आणि सापामुळे सर्पदंश वगैरे असतं, तर त्याच्यातली लस वगैरे असायला पाहिजे. तर त्याची ट्रॅकिंग सगळं हे झूविन पोर्टल आहे ते बघणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मार्बर्ग व्हायरस. आता हा व्हायरस पूर्ण म्हणजे आफ्रिकेमध्ये खूप जास्त अजूनही चालू आहे. खूप जास्त पसरलेला आहे. लोकं मरत आहेत ह्याच्याने. तर हा मार्बर्ग व्हायरस आहे. हा जे प्रायमेट्स किंवा जे माकडं वगैरे असतात आणि इव्हन ह्यूमन्स वगैरे असतात त्यांना होतं. आता मार्बर्ग काय आहे? मार्बर्ग नाव का दिलंय? की मार्बर्ग एक शहर होतं. त्याच्यामध्ये एक लॅबोरेटरी होती. तिथे एक्सपेरिमेंट चालू होता आणि तिथं काही माकडं होते. त्या माकडांना हा रोग होता, मार्बर्ग व्हायरस. तर तो नंतर तिथले जे लॅबोरेटरीमध्ये जे लोकं होते त्यांना झाला होता. तर त्याच्यामुळे त्याला मार्बर्ग व्हायरस म्हणतात. हा मोस्टली प्रायमेट्स किंवा माकडं किंवा माणसांना वगैरे होतो. तर हा टांझानिया, इथिओपिया इथं ह्या उद्रेकाचा अंत झाला ह्यांनी घोषित केलेला आहे. बट आता ते सुदान वगैरे मध्ये पण बरचसं चालू आहे आता. खूप जास्त पसरलेला आहे. मार्बर्ग व्हायरस म्हणून इम्पोर्टंट आहे, लक्षात ठेवा. तर हा कुठं फिलोव्हिरिडे
ह्या कुटुंबातील RNA व्हायरस आहे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. फिलोव्हिरिडे ह्या कुटुंबातील, जसं की इबोला आहे. इबोला पण ह्याच फॅमिली मधला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा कोण पसरवतो? वटवाघूळ पसरवतो. हे पण लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. व्हायरल आहे, व्हायरस आहे, इबोला व्हायरस सारखा फिलोव्हिरिडे कुटुंबातील आहे आणि वटवाघूळ पसरवतो. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर कार्टी सेल थेरपी. आता ही जी थेरपी आहे, ही कॅन्सरसाठी वापरतात. म्हणजे कॅन्सरचा उपचार म्हणून वापरतात. काय म्हणजे काय? कायमेरिक अँटिजेन रिसेप्टर हे टी सेलला लावतात. आता हे काय आहे नेमकं सांगतो तुम्हाला. हा टी सेल आहे हे तर आपल्याला माहितच आहे. आपलं बायोलॉजीमध्ये आपण वाचत असतो. टी सेल म्हणजे काय? जो इम्युनिटी वाला सेल असतात, बी सेल असतात, टी सेल असतात, त्याच्यानंतर न्यूट्रोफिल्स असतात, इओसिनोफिल्स वगैरे असतात. असे बरेच सेल्स असतात. तर ह्यापैकी हा जो टी सेल आहे, ह्याला आपण किलर सेल म्हणतो, की हा जो जे शत्रूचे जे सेल्स असतात, त्यांना हा डायरेक्ट मारायचं काम करतो. तसा हा टी सेल आहे, ह्याला आपण जेनेटिकली मॉडिफाय करतो. म्हणजे काय करतो, हा समजा एक माणूस आहे, ह्याला झालाय कॅन्सर. तर काय करतो, ह्याच्यातलं ब्लड काढतो, ब्लड एका डब्यात टाकतो, त्या डब्यातले टी सेल काढतो आपण. त्या टी सेलला आपण ट्रेन करतो. कशाद्वारे? कायमेरिक अँटिजेन रिसेप्टरद्वारे. कशासाठी ट्रेन करतो? ट्रेन म्हणजे त्याला शिकवतो, की तुम्ही परत ह्या बॉडीमध्ये जायचंय आणि ह्या बॉडीमध्ये जाऊन जे कॅन्सरचे सेल आहेत, त्यांना मारायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो टी सेल आहे, ह्याला असं मॉडिफाय केलं, ह्याला शिकवलं, मग काय करतात, असे मिलियन्स ऑफ सेल बनवतात. खूप जास्त सेल बनवतात असे. आणि ते जे सेल्स आहेत, ते परत असे, हे जे रक्त आहेत, ह्या रक्तात परत असे टाकतात ते परत. हे जे सेल झालेत हे टाकतात याच्यात आणि ते परत ह्या माणसाला चढवतात रक्त. मग हे रक्त ह्याला चढलं, की मग ते जे कॅन्सरवाले सेल आहेत, त्याला मारून टाकतात. ठीक आहे. तसं आहे कार्टी सेल थेरपी. कार्टी म्हणजे कायमेरिक अँटिजेन रिसेप्टर आणि ही टी सेलची थेरपी आहे म्हणजे टी सेल थेरपी. आता हे जे कार्टी सेल थेरपी आहे, हे भारतामध्ये इथे लिहून ठेवतो नाही का. नेक्स्ट कार 19 म्हणून ओळखल्या जाते. ठीक आहे. ओळखल्या जाते म्हणजे भारताने डेव्हलप केलेली आहे. भारताने डेव्हलप केले आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा हे. नेक्स्ट कार 19. आता हे इम्पॉर्टंट का बरं आहे? कारण की म्हणजे जर तुम्ही बाहेर देशात ह्याचा उपचार करायला गेले, नेक्स्ट कार 19 किंवा कार्टिसिल थेरपीचा, तर तो जवळपास म्हणजे खूप करोडोमध्ये जातो तो. म्हणजे 10-15 करोडमध्ये जातो आणि ही जी भारताने डेव्हलप केली आहे, ह्याच्याने फक्त उपचार 30 ते 40 लाखात होऊन जातो. आता 30 ते 40 लाख पण खूप आहे, पण करोडोच्या मानाने हे खूप कमी आहे. ठीक आहे. म्हणजे डायरेक्ट 10-20 करोडमध्ये जातो आणि तो फक्त भारतात 30 ते 40 लाखात होऊन जातो. तर अशी एक कार्टिसेल थेरपी आणि खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एक प्रगत कर्करोग उपचार आहे आणि जनरली जे काय म्हणतात ब्लड कॅन्सर वगैरे आहे त्यासाठी वापरतात. ठीक आहे. ल्युकेमियासाठी वगैरे. त्याच्यानंतर ट्रॅकोमा. आता ट्रॅकोमा किंवा खुरपी ह्याचे निर्मूलन करणारा भारत 20वा देश बनलेला आहे. हा तसा 2024 मध्येच बनला होता. पण आता 2025 ला म्हणजे 78वी जी WHO ची हे झालेली कॉन्फरन्स, त्याच्यामध्ये भारताला हे देण्यात आलं 2025 ला. ठीक आहे. प्रमाणपत्र देण्यात आले, की तुम्ही ट्रॅकोमा किंवा खुरपी निर्मूलन केलेले आहे. ठीक आहे. तर आता खुरपी किंवा ट्रॅकोमा काय आहे? हा एक बॅक्टेरियल डिसीज आहे. म्हणजे जीवाणूमुळे होतो. इथे लिहिलेलं नाही बॅक्टेरिया. जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया. बॅक्टेरियल डिसीज आहे. ठीक आहे. आणि हा डोळ्यांचा संसर्गजन्य आजार आहे. म्हणजे संसर्गजन्य एकाचा दुसऱ्याला होऊ शकतो. तर हा म्हणजे बघा, हे समजा हा साधा डोळा आहे. त्याच्यानंतर हा असा डोळे येतात बघा. तर ते एकदम लाल-लाल डोळे होतात आणि कधी-कधी हे जे आतमध्ये डोळ्याच्या आतमधलं ते असं बाहेर येतं. ठीक आहे. ह्याला म्हणतात ट्रॅकोमा. तर हे ट्रॅकोमा संसर्गजन्य आजार आहे. बॅक्टेरियामुळे होतो किंवा जीवाणूमुळे होतो. कोणत्या? क्लेमिडिया ट्रॅकोमॅटिस ह्या बॅक्टेरियामुळे होतो आणि हा निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज आहे. लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट आहे निग्लेक्टेड ट्रॉपिकल. आता निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज म्हणजे काय? ट्रॉपिकल म्हणजे काय? उष्णकटिबंधीय. म्हणजे आपण ज्या एरियात राहतो तोच. आणि ह्या याच्यातले जे गरीब लोक आहेत, त्यांना होतो. आता गरीब लोक हे मोस्टली, आता गरीब लोकांनाच का होतो? कारण की ते हायजीन वगैरे बरोबर नसतं म्हणून. तर हे निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज म्हणजे काय? की बरेचसे म्हणजे इव्हन गव्हर्नमेंट वगैरे पण मोस्टली जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्यासाठी पॉलिसी वगैरे बनवत असतात. त्याच्यानंतर जे इव्हन कंपन्या आहेत लसी वगैरे करणाऱ्या, तर त्यांना पण गरिबांना औषधी प्रोव्हाईड करणं परवडत नाही ना. म्हणजे ते बनवतील औषधी, पण गरीब लोकं घेणारच नाही. त्यांच्याकडे पैसाच नसणार आहे. म्हणून ते रिसर्चसाठी पण ते एवढं जास्त टाकत नाही. म्हणून ते निग्लेक्ट झालेले असतात. ते प्रिव्हेंटेबल असतात. ते प्रिव्हेंट करू शकतो आपण. पण त्याच्याकडे सरकार किंवा कंपन्या वगैरे लक्ष देत नाही. म्हणून त्याला निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज असं म्हणतात. ठीक आहे. तर हा जो डिसीज आहे ट्रॅकोमा, हा पण निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज आहे. हा मोस्टली
भारत किंवा एशियन कंट्रीज आहेत ज्या उष्णकटिबंधीय प्रदेशात असतात, तर तिथे तिथल्या लोकांना होतो. मोस्टली आफ्रिकेतले लोक वगैरे आहेत त्यांना होतो. तसा आहे ट्रॅकोमा. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ट्रॅकोमा किंवा खुरपी हा WHO कडून आपल्याला प्रमाणपत्र देण्यात आलं की आपण हा निर्मूलन केलेले आहे आणि 20वा देश बनलाय हे पण लक्षात ठेवा. आणि हा डोळ्यांचा संसर्गजन्य आजार आहे, बॅक्टेरियल आहे आणि NTD आहे. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इलेक्ट्रोथ्रिक्स याकोनेन्सिस. आता इलेक्ट्रोथ्रिक्स याकोनेन्सिस हा एक बॅक्टेरिया आहे आणि इथे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हा जो बॅक्टेरिया आहे हा इलेक्ट्रिसिटी म्हणजे कंडक्ट करू शकतो. इलेक्ट्रिसिटी इकडून इकडे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हा बॅक्टेरिया आहे तर इकडून इकडे इलेक्ट्रॉन्स नेऊ शकतो. तर असा हा बॅक्टेरिया आहे आणि हा इम्पॉर्टंट खूप जास्त आहे, म्हणजे बायो इलेक्ट्रिसिटी मध्ये वगैरे खूप जास्त नंतर रिसर्च मध्ये किंवा प्रोडक्शन मध्ये पण हा कामात येऊ शकतो. ठीक आहे, तर हा असं कंडक्ट करू शकतो इलेक्ट्रिसिटी, म्हणून इम्पॉर्टंट आहे. हा USA मध्ये शोध लागला याचा, इम्पॉर्टंट आहे हे पण, कुठे शोध लागला, कारण की हे जे याकोनेन्सिस त्याच्यावरूनच नाव पडलेलं. तिथं USA मध्ये एक जागा आहे तर त्याच्यावरून हे याकोनेन्सिस नाव पडलं, इलेक्ट्रोसिक्स याकोनेन्सिस. विजेचा सुवाहक आहे, कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. कोणता? इलेक्ट्रोसिक्स याकोनेन्सिस हा एक बॅक्टेरिया आहे. असं विचारू शकतात, घुबड आहे, बदक आहे, कावडा आहे की बॅक्टेरिया, असं काय विचारू शकतात. म्हणजे म्हणजे असं काहीतरी सांगतील आणि विचारतील की याच्यापैकी खालीपैकी काय आहे हे इलेक्ट्रोसिक्स याकोनेन्सिस. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सर्वम AI. आता सर्वम AI हे भारतातील पहिले LLM किंवा लार्ज लँग्वेज मॉडेल बनवण्यासाठी भारत सरकारने ह्याची निवड केलेली आहे, इंडिया AI मिशन अंतर्गत. ठीक आहे, आता सर्वम AI ही एक प्रायव्हेट स्टार्टअप कंपनी आहे. ठीक आहे, तर सर्वम AI इम्पॉर्टंट यासाठी आहे की ह्याने अजून एक बुलबुल V2, आता 2-4 दिवसाआधी बुलबुल V3 पण आलेला आहे. तर हे पण इम्पॉर्टंट आहे. हे काय करतं की जे स्पीच आहे, जे 11 भारतीय भाषा आहेत, तर इकडच्या तिकडे कन्व्हर्ट करू शकतं. तर त्याच्यासाठी ह्यांनी डेव्हलप केलेलं आहे. तर हे LLM जसं ChatGPT वगैरे आहे, तर ते LLM. ठीक आहे, तर सर्वम AI ह्याची निवड केली होती भारत सरकारने. इम्पॉर्टंट आहे, इंडिया AI मिशन अंतर्गत. तर बुलबुल V2 चे अनावरण केलेले आहे. ते नैसर्गिक भारतीय उच्चारांसह 11 भारतीय भाषांना समर्थन देणारे एक प्रगत टेक्स्ट टू स्पीच, म्हणजे तुम्ही बोलायचं ते जसं गुगल टायपिंग वगैरे आहे सेम त्यासारखं, पण हे मोर इफिशियंट असणार आहे भारतातील ज्या भाषा आहेत त्यांना अनुसरून. जसं की आता तुम्ही आता गुगल टायपिंग वगैरे करायला गेलं तर ते बऱ्याचदा इकडे तिकडे करतं, बरोबर टाइप करत नाही ते. ठीक आहे, कारण की भारतीय भाषा आहेत. आपण आपले जे उच्चार आहेत ते इंग्रजी उच्चारांपेक्षा, म्हणजे जे इंग्रज आहेत किंवा जे USA मधले आहेत त्यांच्या उच्चारांपेक्षा वेगळे असतात. तर ते कधी कधी मिस टाईप करून टाकतं. तर हे जे सर्वमी आहे ते, किंवा बुलबुल V2 आहे, आता V3 पण आलंय, ते असं करणार नाही. आता बुलबुल V2 जेव्हा आलं होतं तेव्हा बऱ्याचशा ज्या USA कंपन्या आहेत, तर ते ह्यांना क्रिटिसाइज करत होतं की बरोबर नाही, असं नाही, तसं नाही. पण आता V3 आलंय ते खूप जास्त बेटर आलेलं आहे. ठीक आहे, आता हे 11 भारतीय भाषांना करणार आहे, ते टोटल 22 पर्यंत जायचा विचार आहे. जसं जे आपल्या शेड्यूल 8 मध्ये भाषा आहेत ते जायचा त्यांचा विचार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, सर्वम AI. त्याच्यानंतर QPI AI इंडस. आता QPI AI ही एक प्रायव्हेट कंपनी आहे जिनी नॅशनल क्वांटम मिशनच्या अंतर्गत QPI AI इंडस नावाचे क्वांटम कम्प्युटर काढलेलं आहे. लक्षात ठेवा, क्वांटम कम्प्युटर. आता क्वांटम कम्प्युटर काय आहे की आपल्याला माहिती आहे की जे आपलं नॉर्मल कम्प्युटर असतं ते 2 बिटचं असतं, 1 और 0. ठीक आहे, एक तर 1 असतं नाहीतर 0 असतो. बट म्हणजे लक्षात ठेवा, 1 असतो नाही तर 0, दोन्ही एका वेळेस नसतं. पण हा जो क्वांटम कम्प्युटर आहे त्याच्यामध्ये 1 अँड 0 असं असतं, म्हणजे एक पण असू शकतं त्याच्या वेळेस सोबतच 0 पण असू शकतं. आता ते कसं असतं ते डीपमध्ये जायची गरज नाही. ते थोडं खूप, म्हणजे फिजिक्सची खूप जास्त डीप कन्सेप्ट आहे. ती खूप कन्फ्युजिंग आहे. त्याच्यामध्ये जायची आपल्याला गरज नाहीये. फक्त एवढं लक्षात ठेवा, 1 आणि 0 हे दोन्ही एकत्र असू शकतात. म्हणजे समजा आता, म्हणजे क्वांटम एन्टॅगलमेंट वगैरे थोडीशी कन्सेप्ट सांगू तुम्हाला, की एक श्रॉडिंगर्स कॅट नावाचं एक एक्सपेरिमेंट होतं. ते काय म्हणतं, की एक बॉक्स आहे. त्या बॉक्समध्ये समजा तुम्ही मांजरं ठेवलं, तर बाहेरून तुम्ही बघून सांगू शकत नाही, की ती मांजर मेलेली की जिवंत आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा बॉक्स उघडाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की ती जिवंत आहे की मेलेली आहे. बरोबर? म्हणजे इथं पॉसिबिलिटी काय आहे, ती मेलेली पण राहू शकते, जिवंत पण राहू शकते. तर अशी दोन्ही पॉसिबिलिटी एकत्र जी राहू शकतं, तर त्याला काय म्हणतात, क्वांटम. ठीक आहे, तर असं क्वांटम कॉम्प्युटर हे क्युबिटवर चालतं. नॉर्मल आपले जे बायनरी डिजिट आहे त्याच्यावर चालत नाही, क्युबिटवर चालतं, एवढं लक्षात ठेवा. ते क्वांटम कॉम्प्युटर भारतातलं सगळ्यात शक्तिशाली ह्या QPI AI या कंपनीने विकसित केलेले आहे. तर लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर ही देशातील पहिली फुल स्टॅक क्वांटम संगणक प्रणाली बनलेली आहे. आता फुल स्टॅक म्हणजे काय, की पूर्ण एंड पासून, म्हणजे प्रोग्रामिंग पासून वगैरे, तर जे आपल्याला दिसतं, बरोबर. आता कम्प्युटर म्हटलं काय, त्याच्यात सॉफ्टवेअर असणार आणि हार्डवेअर पण असणार. तर फुल स्टॅक म्हणजे काय, बॅकहँड म्हणजे एकदम मागून जे प्रोग्रामिंग वगैरे असतं त्याच्यापासून तर एकदम जे आपलं फ्रंट दिसतं
आपलं सगळं त्याच्यापर्यंत सगळ्याच्या सगळं हे याला फुल स्टॅक म्हणतात. तर फुल स्टॅक क्वांटम संगणक प्रणाली ही भारतातील पहिली आहे. कोणी QPI AI इंडस यांनी बनवलेली आहे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर डायर वॉल्व्स किंवा डायर लांडगा. आता हा जो लांडगा आहे, हे लांडग्याचे पिल्ले हा जवळपास 13,000 वर्षांच्या अगोदर हा म्हणजे पूर्ण एक्सटेंड झाला होता. म्हणजे पूर्ण सापडायचं बंद झालेलं आहे. एकही त्याचं स्पेसिस उरलेली नाही. पण आता झालं काय, की हे जे डायरवुल्फ्स आहेत, डायरवुल्फ्स म्हणजे जो लांडगा आहे, तो खूप मोठा असतो, ठीक आहे. तर ह्याचे स्कल किंवा जे डोक्याचे हाडं वगैरे आहेत, तर ते वगैरे सापडले. तर ते सापडले ते 72,000 वर्षा अगोदरचे, किंवा त्याचा एक दात होता तो 12,000 वर्षाच्या आधीचा सापडला. आणि त्याच्यावरून ते जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी काय केलं, जीन काढला त्याचा. ते जीन काढून, हा जो जीन असतो ना, हे जीन काढून एक ग्रे वॉल्फ होता त्याच्या जीनशी त्यांनी कम्पेअर केला, ठीक आहे. आता त्यांनी जेव्हा कम्पेअर केलं त्यांच्या लक्षात आलं की 99.5% जीन त्यांचे जवळपास सेम आहेत. जसं की आपल्या माकडांची जवळपास 98% 99% सेम आहेत. तसं ते दोन जे वुल्फ्स आहेत त्याचे सेम आहेत, ठीक आहे, 99.5%. मग त्यांनी काय केलं, की जो ग्रे वॉल्फ आहे त्याचे जीन काढलं, जीनचं सिक्वेन्सिंग केलं. सिक्वेन्सिंग केलं म्हणजे ACGT वगैरे असतं ते सगळं काढून बघितलं. आणि कुठे कुठे म्हणजे ते चेंजेस आहेत ते बघितलं. म्हणजे त्यांचे हेअर वगैरे आहेत, ते कसे चेंजेस असतात, त्याचे जीन कोणते आहेत ते बघितलं. आणि काय केलं, की ते जीन एडिटिंग केली. हे बघा, जीन एडिटिंग केली कशाने, CRISPR-Cas9 नावाची एक कैची असते जीन एडिट करायची, तर त्याच्याने केलेली, ठीक आहे. आता ते काय असतं ते ते वगैरे करायची आपल्याला गरज नाही, जस्ट सांगतोय तुम्हाला. तर काय केलं ह्यांनी, ते कापलं आणि त्याच्यातून त्यांना हे जे हा जो डायर होता त्याचे त्यांना जीन भेटले. ह्या लांडगे त्यांना जीन भेटले प्रॉपर. मग ते जीन काढले आणि त्या जीननी जे एग असतं, एग आणि स्पर्म, ते मिक्स करून त्याच्यात हे जीन टाकले. आणि म्हणजे एग आणि स्पर्म मिक्स केला. मग ते एका कुत्रीच्या पोटात त्यांनी हे टाकले आणि मग हे असे पिल्ले डायर वूल्फचे किंवा लांडग्याचे जन्माला आले पिल्ले, ठीक आहे, लक्षात ठेवा. तसा 13,000 वर्षापूर्वी नामशेष किंवा एक्सटेंड झालेला होता आणि आता पुनरुज्जीवन केलेलं आहे. आता ही कंपनी आहे, प्रायव्हेट कंपनी आहे. ते ह्या कंपनीचं नाव लक्षात ठेवायचं आहे. काय? कोलोसल बायोसायन्सेस. काय नाव लक्षात ठेवा, कोलोसल बायोसायन्सेस. यांनी अनुवांशिकरित्या इंजिनिअरिंग केलेली किंवा जीन एडिटिंग केलेली लांडग्याची पिल्ले, रोमुलस, रेमस आणि खलिसी. आता ते खलिसी, तुम्ही हा मूवी आपलं गेम ऑफ थ्रोन्स बघितलं असेल, तर त्याच्यातली खलिसी आहे, तिच्यावरून हे नाव ठेवलेलं आहे. रेमुलस, रेमस आणि खलिसी या नावांची पिल्ले जन्माला घातलेली आहे, ठीक आहे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर प्रॉपर डायरवॉल्फ नाही आहे हा. थोडंफार जेनेटिक तरी चेंजेस भेटतीलच तुम्हाला. बट हा त्याच्यासारखा म्हणजे पूर्ण कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे त्याच्यासारखेच आहे, डायरवॉल्फ सारखे. तर असा हा लांडगा आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काही शॉर्ट्स आहेत. ह्याच्यात पहिलं आहे, जपानमध्ये जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन आहे. आता 3D प्रिंटेड म्हणजे काय, की काय करतात ते एक सॉफ्टवेअर घेतात कॉम्प्युटरमध्ये, त्याच्यामध्ये सांगतात की तुम्हाला हे असं असं कन्स्ट्रक्ट करायचं आहे, म्हणजे असं काहीतरी घर बनवायचं आहे, ठीक आहे. तुम्हाला घर बनवायचं आहे आणि ते एका मशीनला ते लिंक करतात. आणि ती मशीन काय करते, ती मशीन ह्या मशीनमध्ये सगळं मटेरियल टाकायचं आणि ते मशीन काय करणार, म्हणजे हे फक्त घर वगैरेच नाही, काही पण म्हणजे छोट्या-छोट्या भांड्यापासून तर काही पण बनवू शकते. तर त्या मशीनमध्ये ते मटेरियल टाकायचं. आणि ते मशीन बरोबर प्रॉपर ते बनवणार. इथं तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल, तुम्ही बघू शकता, ठीक आहे. तसंच जपानमध्ये जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन बनले आहे. हे तर छोट्या लेव्हलवर होती. आता रेल्वे स्टेशन बनवणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे एवढं मोठं रेल्वे स्टेशन फक्त 6 तासात त्यांनी पूर्ण केलेले आहे बनवून. कोणतं रेल्वे स्टेशन आहे ते? हत्सुशिमा स्टेशन. असा प्रश्न येऊ शकतो, की जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या देशात बनवण्यात आलेले आहे? तर ते आहे जपानमध्ये हत्सुशिमा स्टेशन आहे. त्याच्यानंतर अंकिता एआय अँकर. आता हे जे अंकिता एआय अँकर आहे, हे आसाममध्ये डिजिटल परिवर्तन आणि नागरिकांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी तिथले जे हेमंता बिस्वा शर्मा आहे, जे तिथले सीएम आहेत, त्यांनी हे लॉन्च केलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिली जनुक संपादित मेंढी. आता जनुक संपादित म्हणजे काय? जीन एडिटेड. जीन एडिटेड शिप. तर ही जी जीन एडिटेड शिप आहे, ही भारतातील पहिली आहे. ही काश्मीर कृषी विज्ञान विद्यापीठ काश्मीर इथली आहे. इथल्या संशोधकांनी ही तयार केलेली आहे. ठीक आहे. स्कुआस्ट काश्मीर मधील संशोधकांनी तयार केलेली आहे. लक्षात ठेवा, काश्मीरमध्ये तयार झालेली आहे पहिली जनुक संपादित किंवा जीन एडिटेड शिप. त्याच्यानंतर क्रिएटर लँड. आता क्रिएटर लँड आहे, ही एक सिटी आहे किंवा एक शहर आहे आणि असं शहर बनणार आहे कुठे? आंध्र प्रदेशात, की जे ट्रान्समीडिया एंटरटेनमेंट सिटी म्हणून, म्हणजे इथं मीडियाचे किंवा बाकीचे पण जे क्रिएशन वगैरे करतात, क्रिएट करतात, डिजिटल क्रिएटर वगैरे, तर अशा लोकांची फक्त एक सिटी टाइप असं काहीतरी बनणार आहे. ते कुठं? आंध्र प्रदेश मध्ये बनणार आहे, क्रिएटर लँड म्हणून. ठीक आहे.
तर असे झाले आपले सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे करंट अफेअर्स. चलो फिर बाय बाय.